नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये सध्या वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे आणि येथे 1 ते 2 दिवसात राज्यात अति मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की बंगालच्या उपसागरात या ठिकाणी अरबी समुद्र या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्या ठिकाणी बघू शकतो की रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात चक्रवार वाहने त्या ठिकाणी चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता. आज सायंकाळी रात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे? हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. बघू शकतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच रत्नागिरी या परिसरात अति मुसळधार ते जोरदार ढगफुटी दृश्य पाऊस आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत पडण्याची शक्यता आहे. उद्या देखील या परिसरात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कमी दाबाचे क्षेत्र धोपोली या परिसराकडे सरकत असल्यामुळे या परिसरात देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड या कोकण किनारपट्टीला अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नगर या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, इगतपुरी, मालेगाव, अकोला, लोणार, पुसद या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला, पुसद, लोणार, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पावसाचा जोर येत्या काळामध्ये पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. काही परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.